उरलेल्या पालकाच्या भाजीपासून पालकची दशमी बनवूया. 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, अर्धा वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 3 चमचे मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घ्यायची, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं, अर्धा चमचा हळद घ्यायची, 2.5 चमचे जिरं, ओवा, धना पावडर घ्यायची, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. सर्व पीठ आणि मसाले मिक्स करून घ्यायचे. उरलेली पालकची भाजी पिठामध्ये मिक्स करून घेऊया. पालकची भाजी थोडी थोडी टाकून पीठ मळून घेऊया. पालकची भाजी जेवढी पिठामध्ये बसेल तेवढं पीठ मळून घेऊया. मला इथे पीठ मळायला पूर्ण भाजी लागून गेली. पूर्ण पीठ पालक भाजीनेच मळून घेतलं. इथे आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. 10 मिनिटं पीठ मुरायला ठेवून देऊ. एक पिठाचा गोळा घेऊन त्याची लाटी तयार करून घ्यायची. ती पिठामध्ये भिजवून छोटीशी पोळी लाटून त्याचं चाळं तयार करून घ्यायचं. पीठ लावून दशमी लाटून घ्यायची. अशी गोल दशमी लाटून घ्यायची. गरम तव्यावर दशमी टाकून घ्यायची. ती एक साइड छान भाजून घ्यायची. एक साइड दशमी भाजल्यानंतरून दुसऱ्या साइडने पण दशमी भाजून घ्यायची. दशमी उलटवून घ्यायची. तिला सर्वीकडे तेल लावून घ्यायचं. दशमी पलटवून दुसऱ्या साइडने पण तेल लावून घ्यायचं. दशमी छान खमंग भाजून घ्यायची. अशा सर्व दशम्या लाटून तेल लावून भाजून घ्यायच्या. दशमी सोबत खायला मिरची भजी बनवूया. मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. मिरचीला मध्ये कट लावून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. सर्व मिरचींना कट लावून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या.
तुम्ही याच्यापेक्षाही मोठी मिरची भेटते ती घेऊ शकता. मी इथे सर्व मिरच्यांना कट लावून बिया काढून घेते. दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं, अर्धा चमचा जिरं ओवा पावडर घ्यायची, अर्धा चमचा धना पावडर घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं, अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. भजींना जसं पीठ भिजवून घेतो तसं पीठ भिजवून घ्यायचं. मिरचीमध्ये बटाटा भाजी भरून घ्यायची. बेसन पिठामध्ये मिरची भिजवून तेलामध्ये तळून घ्यायची. सर्व मिरच्या बेसन पिठामध्ये भिजवून तळून घ्यायच्या.